भरून सोडले आणि निघाले. तुम्ही खरं छत्री आणायला पाहिजे होती. या जाऊन. आम्ही आलो आहोत नाशिकमधील पांडव लेणी या ठिकाणी. नाशिकचं एक ऐतिहासिक आणि पुरातन ठिकाण म्हणून पांडव लेणी प्रसिद्ध आहेत. या लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 5व्या शतकाच्या दरम्यान कोरल्या गेल्या आहेत. पांडव लेणीवर पोहोचण्यासाठी थोडा चढ चढावा लागतो, पण हा प्रवास खूपच रोमांचक आणि आनंददायी आहे. चढाई सुरू करताच थोडा दम लागतो, पण जसं जसं वर जातो तसं ताज्या वाऱ्याचा स्पर्श आणि हिरवळ मनाला ताजेतवाने करतात. रस्त्याच्या कडेला दिसणारे वृक्ष, फुलं, निसर्गाच्या गोष्टी पाहण्यात आपण इतके रमतो की थकवा जाणवत नाही. वाटेतून डोंगराच्या कुशीत लपलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या चढताना एका ठराविक उंचीवर पोचल्यावर मागे वळून बघितल्यावर नाशिकचं सुंदर दृश्य दिसतं. चढाईचा हा अनुभव निसर्गाच्या सानिध्यात घडतो आणि वरच्या गुफांपर्यंत पोचल्यावर तुम्हाला हा प्रवास सार्थकी झाल्याचं जाणीव होते. इथे आल्यावर आपल्याला त्रिरश्मी डोंगराची भव्यता आणि या प्राचीन गुफांची कला पाहून थक्क व्हायला होतं. पांडव लेण्या म्हणजे नाशिकच्या इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा आहे. इथे एकूण 24 गुफा आहेत, ज्या प्राचीन जैन आणि बुद्ध धर्माच्या शिकवणीचं प्रतीक आहेत. प्रत्येक गुफेचं शिल्पकौशल्य वेगळं आणि विशेष आहे. मूर्ती, स्तूप आणि शिलालेख यांच्या कारागिरी खूप बारकाईने कोरल्या गेलेल्या आहेत. इथे येऊन या वास्तुकलेचं आणि इतिहासाचं दर्शन घेताना एक वेगळाच अनुभव येतो. इथं खायचं आहे, इथं पण खायचं आहे, असू शकते का? पहिला सँडल फेरावाना दादा भरून बापू छान एमने येऊन ती पाचशे 4 वाजता पाणी पडले लवकर.
पांडव लेणीचं दर्शन घेतल्यानंतर मनात एक विशेष आनंद आणि समाधान आहे. या ऐतिहासिक स्थळात जणू आपण काळाच्या प्रवाहात हरवून जातो. तुम्ही कधी इथे आलात का? तुमचा अनुभव मला नक्की सांगा. गाडं कारण दोन्ही येते. तलाव ऍक्च्युली बांधावाच लागतो. बांधावाच लागतो. पण ते त्या त्या क्षेत्रातली लोक असतात. इथं येऊ हे फेमस आहे साधना चुलीवरची